नमस्कार मैत्रिणींनो, मी कुसुम बेसिक टीचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर चला तुम्हाला ह्या साडीमधलं ब्लाऊज पीसची खूप सुंदर अशी डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर खूप सुंदर अशी डिझाईन तुम्हाला दाखवते. तर हे ब्लाऊज पीसमधलं हिरव्या कलरचं ब्लाऊज पीस निघालं. तर तुम्ही बघू शकता इथं मी डबलची घडी घातली अस्तरची आणि इथं उंची घेणार आहे मी 14.5ची आणि घडी घेणार इथं 10.5ची. हा चौरस इथं मी कट करून घेणार आहे. बंद बाजूकडून मी गळ्याला 2.5 वरती निशाणी, त्यानंतर 3 वरती शोल्डरला, त्यानंतर मी 6 वरती इथं मुंडा घेतला, चौरस करून घेतला आणि इथं गळा घेणार आहे मी 10चा, चौरस करून घेतला, गळ्याला मुंड्याला 1 इंच आकार दिला. आता आतील बाजूने गळा घेतला आणि बाहेरच्या साईडने 1 इंच गळ्याच्या खाली घेतलं आणि असं पंचकोनी सारखा आखून घेतला आणि इथं मधला पेच आखून घेतला, मुंडा कट करून घेतला आणि हा जो बाहेरचा म्हणजे पॅचच्या बाहेरचा गळा मी कट करून घेतला आणि हा जो पॅच आहे इथं कट करून घेतला मधला. आता मी डबलचा कपडा ठेवला ब्लाऊज पीसचा आणि त्यावरती गळ्याच्या आकाराकडून ठेवून इथं मी परफेक्ट कटिंग करून घेणार आहे. हाय अशीच इथं कटिंग करून घेते. आता इथं गळा कट करून घेते. तर इथं डबलचं कॅनव्हास घेतलं, त्यावरती अस्तरचं ठेवलं आणि गळ्याच्या साईडनी मी तो पेनने आखून घेते, एकदम आकारानुसार इथं आखून घेते आणि त्यानंतर साईडनी 1-1.5 इंचावरती आपण असं साईडनी आखून घ्यायचं. परफेक्ट आहे असंच 1 इंचावरती आखून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता आता हा पॅच मी इथं कट करणार आहे. साईडनी सुद्धा हा पॅच मी इथं कट करून घेतला. जसं पेनने आपण आखलं तसं इथं कॅनव्हासवरती कट करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता हे जे मी कटिंग केलंय हे तसंच ठेवलं आणि त्यानंतर त्यावरती म्हणजे त्याच्या साईडला 1 इंचावरती मी पुन्हा पेनने परफेक्ट हाय असाच आकार आखून घेतला आणि तो पुन्हा इथं कट करून घेतला आणि डबलचं कॅनव्हास घेतलं, त्यावरती मधला पॅचचं आखून घेतलं. 1 इंच जागा ठेवली, हा पॅच इथं कट करून घ्यायचा. आता मी डबलचं काठ ठेवलं आणि काठावरती हे जे पॅच काढला तो काठावरती ठेवला आणि इथं मी परफेक्ट कटिंग करून घेतली. तर तुम्ही बघू शकता मी काठावरती डबलचं काठ ठेवलं, एकावर एक ठेवलं आणि त्यानंतर मग ही कटिंग करून घेतली. आता मी साडीचा कपडा घेतला आणि त्यावरती हा पॅच ठेवला आणि परफेक्ट आहे असंच कटिंग करून घ्यायचं. जसं कॅनव्हास कटिंग केलेलं आहे तसंच इथं कटिंग करून घ्यायचं. एकदम परफेक्ट कॅनव्हास जसं कटिंग केलं तसंच साडीच्या कापडावरती मी इथं कट करून घेतलं. आता हा जो थोडासा काठ आहे हा मधल्या पॅचसाठी मी इथं वापर करते. तर इथं मधल्या पॅचसाठी मी इथं काठावरती कटिंग करून घेते आणि आता त्यासाठी मी थोडंसं अस्तर घेतलंय मधल्या पॅचसाठी, अस्तरचा थोडासा वापर करते. तर कॅनव्हास ठेवलं आणि त्यावरती कॅनव्हास ठेवलं डबलचं आणि परफेक्ट अशी कटिंग करून घेतली मधल्या पेजची. तर आता माझी कटिंग पूर्ण झाली आहे आणि मी आता अस्तर खाली ठेवलं, वरती ब्लाऊज पीसचं ठेवलं आणि गळ्याच्या बाजूनी म्हणजे शिलाई करून घेते. परफेक्ट अशी गळ्याच्या बाजूने मी इथं शिलाई करून घेते. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, मी इथं गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेतली आणि आता मी खालची कमरेच्या बाजूने सुद्धा एक दापटीप देऊन घेणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे कटोरी प्रिन्स कट फोरटक डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल तर 88 055 74 046 या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा.
मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. भरपूर जणींनी घेतली आत्तापर्यंत. तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, हे जे मी साडीचा पॅच कट केलाय, तर मध्यभागी मी तर याला शिलाई करून घेते, म्हणजे हा असा सारखा जॉईंट होईल. तर तुम्ही बघू शकता, कारण मी अशी पट्टी साडीची डब्बल करून कटिंग केली होती. आता त्यावरती मी जो पॅच आहे तो कॅनव्हासवरती ठेवते आणि गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेते. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल तर 88 055 74 046 या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. आत्तापर्यंत भरपूर जणींनी घेतले. तर तुम्हाला माहिती आहे मी किती जवळजवळ 2-3 वर्ष झाले तर हे पॅच मी देते. कटोरीचे, प्रिन्स कटचे, फोरटक्सचे. तर भरपूर दिवस झाले देते. तर भरपूर जणींनी घेतले. आत्तापर्यंत कोणाची वरडसुद्धा नाही आली. जर घ्यायची असेल ना तर नक्कीच घ्या, कॉन्टॅक्ट करा. 055 74 046 ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. तर तुम्ही बघू शकता, मी हा जो पॅच आहे तो वरच्या साईडने ठेवलाय, म्हणजे सुईच्या बाजूने ठेवलाय आणि त्यावरती मी गळ्याच्या साईडने इथं टिप मारून घेते. गळ्याच्या आकारानुसार टिप मारून घेतली आणि त्यानंतर मी एक सरळच पट्टी काढली ब्लाउज पीसची, म्हणजे कलर पुढचा कलर ब्लाउज पीस सारखा आला पाहिजे आणि पॅचचा कलर वेगळा. तर त्यासाठी मी तर हा गोट इथं मारून घेते. तर डब्बल धरलाय मी, तर ही पट्टी डब्बलची केली आणि इथं मी ही गोटची पट्टी इथं मी शिलाई करून घेते. तर तुम्ही बघू शकता, इथं मी परफेक्ट अशी शिलाई करून घेतली. आता मी जरा जरा कैचीने हे धागे वगैरे व्यवस्थित कट करून घेते. आणि हात दुमडून म्हणजे ही पट्टी आतमध्ये घालून वरच्या साईडनी गोट काढून घेते. तर तुम्ही बघू शकता, इथं कोण्यामध्ये आल्याच्या नंतर मी असं मशीनची सुईमध्ये घालून व्यवस्थित असे आकाराने इथं मी वळवून घेते आणि बोटाच्या साहाय्याने ही पट्टीमध्ये घालून एकदम गोल करून गोट तयार करून घेते. ही बघा, अशी व्यवस्थित गोट तयार करून घेतला. आता हा जो दुसरा पॅच आहे, तर कॅनव्हास खाली ठेवलं आणि वरती म्हणजे कॅनव्हास साडीचं कपड्यावरती ठेवलं, म्हणजे पॅच जो काढला त्याच्यावरती ठेवलं आणि गळ्याच्या बाजूने इथं मी शिलाई करून घेते. हा जो दुसरा पॅच आहे, तर तुम्ही बघू शकता, मी एकदम परफेक्ट असं शिलाई करून घेतली आणि कैचीने जरा जरा कट करून घेतलं आणि आता वरच्या साईडने याला काढून घेणार आहे सुईच्या बाजूने आणि त्यावरती ना दाबटीप देणार आहे. अशी परफेक्ट दाबटीप देऊन घेते. आता दुसऱ्या पॅचला सुद्धा तसंच करणार आहे. अशी परफेक्ट दाबटीप देऊन घेतली आणि त्याला सुद्धा उलट करणार आहे. असं परफेक्ट उलटं करून घ्यायचं. आणि मैत्रिणींना, तुम्हाला जर खरंच नक्की घ्यायचं असेल ना माझे पेपर कटिंग, तर नक्कीच घ्या, कॉन्टॅक्ट करा. 88 055 74 046 या नंबरला. खूप छान बसतात. भरपूर बायकांनी घेतले आत्तापर्यंत. ज्यांनी क्लास नाही केला त्यांना सुद्धा शिवता येईल. फक्त ठेवायचं आहे, कटिंग करायचं आहे, शिवायचं आहे. त्यावरती मी मापे लिहून दिलेल्या असत्या. जर घ्यायच्या असेल ना मैत्रिणींना तर खरंच नक्की घ्या, कॉन्टॅक्ट करा. 88 055 74 046 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला सगळी माहिती सांगेल. व्हॉट्सअप करा किंवा कॉन्टॅक्ट करा. आता इथं मी डब्बलचीच पट्टी काढली आहे, म्हणजे साडीच्या कापडाची डब्बलची पट्टी काढून मी बाहेरच्या बाजूने ती अशी गोट तयार करणार आहे, म्हणजे वरच्या बाजूने जोडून आता ही आतमध्ये अशी घालून इथं मी गोट तयार करणार आहे. तुम्ही बघू शकता. दुसऱ्या बाजूने सुद्धा बाहेरच्या साईडलाच मी इथं हा कपडा लावून गोट तयार करणार आहे. डब्बलचा कपडा धरायचा आणि वळवून वळवून घ्यायची पट्टी, अशी डब्बलची धरायची आणि वळवून वळवून घ्यायची. तर बरोबर आपल्याला गोट तयार करता येतो.
अशी अर्धी मध्ये घालायची आणि वरच्या साईडने थोडीशी काढून घ्यायची आणि त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. आता हा जो मधला पॅच आहे त्यालासुद्धा आपण म्हणजे अस्तरमध्ये ठेवायचं आहे आणि वरती कॅनव्हास आणि खाली जे आपण पॅच काढला तो आणि वरती शिलाई करून घ्यायची. कैचीने जरा जरा कट करून वरच्या साईडने काढून घेऊ आणि त्यावरती दाबटीप देऊन घेऊ. आता इथं मी दाबटीप दिली त्यावरती इथं लेस लावून घेते. आता जो पॅच मी म्हणजे लावला होता ना त्यावरती असं ठेवायचं आणि बाहेरच्या साईडने ठेवून त्यावरती अशी शिलाई करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा हा पॅच मी तुम्हाला लावून दाखवला आणि खूप छान दिसतो. घातल्यानंतर तर एकदम पाठ भरून डिझाईन दिसती. तर अशी डिझाईन खूप छान अशी दिसती. त्यावरती मी डबल टिप मारून घेते बाहेरच्या बाजूने. आता हा जो मधला पॅच आहे तो मी असा मध्ये घालून सारखा करून एकदम असा परफेक्ट करून इथं त्यावरती दाबटीप देऊन घेते. कारण हा सारखा आला पाहिजे, ह्या बाजूने दोन्ही बाजूने सेम दिसला पाहिजे. आता इथं मी जिथं मी तो पॅच जोडला तिथं मी लेस लावून घेते त्यावरती, म्हणजे आपल्याला कळून सुद्धा येणार नाही. यावरती लेस लावून घेते. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर म्हणजे कटोरी, प्रिन्स कट, फोर्टर डिझाईनची जर पॅटर्न घ्यायची असेल तर माझ्याकडे सगळे बोटनेकमध्ये सगळे तुम्हाला कोणते पाहिजे त्याची ऑर्डर करायची. तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या. कॉन्टॅक्ट करा 88 055 74 046 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला माहिती सांगेल त्यानंतर तुम्ही ऑर्डर करा. तर इथं मी आता लेस लावून घेते. हा जो मधला पॅच आहे म्हणजे जो मी एकदम दोन्ही पॅच लावले त्याच्यामध्ये ही लेस मी इथं लावून घेतले. हे बघा, आता इथं 4 इंचचा टक्स मारून घ्यायचा आहे आपल्याला. या बाजूने सुद्धा 4 इंचचा टक्स मारून घेतला आणि इथं कमरेची पट्टी जॉईंट करून घेते. आता ही पट्टी मी पूर्ण मध्ये घालणार आहे, ही कमरेची पट्टी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि पॅटर्न घेण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर 88 055 74 046 या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप.